हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक खूप स्वागत करत आहे। आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण याबद्दल छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावीमध्ये मध्य प्रदेश येथे झाला होता आणि आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते। त्यांचा जन्म शहर आणि लष्करी छावणीत झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एका महार दलित जातीत झाला होता, ज्यांना अस्पृश्य मानले जात होते आणि त्यांना सामाजिक आर्थिक भेदभाव सहन करावा लागत होता। जरी ते शाळेत जात असले तरी आंबेडकर आणि इतर अस्पृश्य मुलांना वेगळे ठेवले जात होते आणि शिक्षणाकडून त्यांना फारसे लक्ष किंवा मदत दिली जात नव्हती। त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती। जेव्हा त्यांना पाणी पिण्याची गरज होती तेव्हा उच्च जातीतील एखाद्या व्यक्तीला ते पाणी उंचावरून ओतावे लागत असे, कारण त्यांना पाणी किंवा त्यात असलेल्या भांड्यात स्पर्श करण्याची परवानगीसुद्धा नव्हती। हे काम सहसा शाळेतील शिपाई तरुण आंबेडकरांसाठी करत असे आणि जर कोणी शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना पाण्याशिवाय राहावे लागत असे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नंतर त्यांच्या लेखनात पाणी या परिस्थितीचे वर्णन केले आहे। शहाणा नाही तर पाणी नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखनात वर्णन केले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेमध्ये एका गोणीवर बसावे लागले, जे त्यांना सोबत घरी घेऊन जावे लागत होते। 1894 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील म्हणजे रामजी सकपाळ हे निवृत्त झाले आणि 2 वर्षांनी त्यांचे कुटुंब सातारा येथे स्थलांतरित झाले होते। त्यांच्या स्थलांतरानंतर काही काळातच आंबेडकरांच्या आईचे निधनही झाले होते। मुलांचा सांभाळ त्यांच्या मावशी करत होत्या आणि ते कठीण परिस्थितीत राहत होते। आंबेडकर कुटुंबातील 3 मुले बलराम, आनंदराव आणि भीमराव आणि 2 मुली मंजुळा आणि तुळसा असे त्यांचे भावंड होते। त्यांच्या भावंडापैकी फक्त आंबेडकरांनी परीक्षा उत्तीर्ण झाले होते। बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ यांनी बाबासाहेब उत्तीर्ण झाल्यावर बाबासाहेबांचे शाळेमध्ये नाव नोंदवले होते। त्यावेळेस 7 नोव्हेंबर 1900 या रोजी बाबासाहेबांचे नाव शाळेमध्ये नोंदवले व त्यांच्या आडनावामध्ये बदल करण्यात आलेला होता। रामजी बाबांनी त्यांचा आडनाव अंबाडवेकर असे नाव नोंदवले होते, म्हणजेच ते रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंबावडे येथून आले होते, म्हणून त्यामुळे बाबासाहेबांचे आडनाव हे अंबावडेकर असे शाळेमध्ये नोंदवण्यात आले होते। परंतु बाबासाहेबांचे जे मराठीचे शिक्षक होते कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी शाळेच्या नोंदणीमध्ये त्यांचे आडनाव अंबावडेकरवरून आंबेडकर असे देण्यात आले। अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून मी छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। तरी जर माझं काही चुकलं असेल तर प्लीज माफी असावी। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। लवकरच भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।